न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या केतन अग्रवाल प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे। या प्रकरणातील आरोपी सिया गोयल आणि आरोपी चेतन चौधरी यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने दोघांनाही 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। तपास यंत्रणांनी न्यायालयाकडे पोलीस कोठडीची मागणी करताना प्रकरणातील विविध पैलूंचा तपास, आरोपींची सखोल चौकशी, पुरावे गोळा करणे तसेच इतर संबंधित व्यक्तींचा सहभाग तपासणे आवश्यक असल्याचं सांगितले। त्यानंतर न्यायालयाने पोलीस कोठडी मंजूर केली आहे। या प्रकरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडालेली असून तपास यंत्रणांकडून विविध अंगांनी चौकशी सुरू आहे। पोलीस कोठडीच्या कालावधीत आणखीन काही महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत असलेल्या केतन अग्रवाल या केसची जी आहे ती आज सुनावणी होती आणि अखेर सिया गोयल व चेतन चौधरी यांना 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। खरं तर तपास यंत्रणेला पुढील तपास करण्यासाठी यांना पोलीस कोठडी सुनावली आहे। खरं तर दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने या दोन्ही जणांना 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे आणि एकंदरीतच आता 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत सुनावल्यानंतर आता पुढील जी तारीख आहे ती आता 3 जुलै आहे। आता याच घडीमध्ये आता पोलीस यंत्रणा काय तपास करते हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महाराष्ट्र 18 साठी देवा बालके, पिंपरी चिंचवड। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।